इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। सोलापूर ते विजापूर महामार्गावर नांदणी टोल नाक्याजवळील हॉटेल शरण बसवेश्वरच्या पुढे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगल्याच्या गंभीर आरोपाखाली बंद्रुक पोलीस ठाण्यात आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद वय 46 राहणार जवाहरनगर शेळगी सोलापूर यांच्या विरुद्ध दिनांक 19/11/2025 रोजी गुन्हे क्रमांक 0399/2025 अन्वये शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 आणि 25 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्ह्याची हकीकत अशी की स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विजापूर महामार्गावर हॉटेल शरण बसवेश्वरजवळ आरोपी हुसेन बाशा सय्यद हा देशी बनावटीचे पिस्टल व राऊंड सोबत बाळगून उभा असल्याची खात्री झाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला दिनांक 19/11/2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पकडले। अंगझडती घेतली असता त्याच्या उजव्या बाजूच्या कमरेला काळ्या रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पॅन्टच्या चोर खिशात 2 जिवंत काडतुसे मिळून आली। आरोपीने सदर शस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। सदर शस्त्र आणि मोटरसायकल क्रमांक MH13V1758 असा एकूण रुपये 35,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। त्यानंतर आरोपी हुसेन बाशा सय्यद तर्फे प्रथम वर्ग न्यायदंडी अधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात रिमांडमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट अजय वाघमारे आणि ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।